नमस्कार रसिक श्रोते हो. आज एक बोधकथा आपल्यासोबत शेअर करणार आहे. माणसाने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर किती त्याचा फायदा होऊ शकतो स्वतःला सुद्धा आणि इतरांना सुद्धा, हे या बोधकथेतून लेखकाला सांगायचे आहे असे मला वाटते. ऐकूया. कथेचे नाव आहे फुगा. तिने लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपलाहार घातला. तो हार करून घेण्यासाठी एक पैसा जमवला होता. पण हार घरी आल्यावर 2 दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी व कसं बनवावं याची विवंचना लागली. हा तिचा नेहमीचा अनुभव होता. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान लागतं, त्यानं ती दमून गेली होती. अनेक प्रकारचे दागिने, साड्या, क्रोकरी, गाडी मिळवूनही आपण आनंदी कसे नाही हा विचार तिला सतावत होता. काल परवा श्री नाना पाटेकर यांचं भाषण ती यूट्यूबवर बघत होती. ते म्हणाले, देवानं आपल्याला 2 हात दिले आहेत. 2 हाताच्या उंजळीत जेवढं मावेल तेवढं आपल्याला पुरेसं आहे. तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्या अगोदर लोकांना देऊन टाका, कारण ते नाहीतरी जाणारच आहे. तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी एवढं काम करतात कारण त्यांच्याकडे प्रसिद्धी आहे, पैसा आहे. आम्ही काही करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे? पण जो संचय केला आहेस त्यातले काहीही तुला बरोबर नेता येणार नाही असं अंतर्मनाने परत परत ऐकवलं आणि ती वैतागून उठली. मन कुठे रमत नाही म्हणून उठली आणि बाहेर चालायला गेली. रस्त्यात एक 15 वर्षाचा मुलगा हेलियम भरून फुगे विकत होता. ताई, घ्या की फुगा, आज काही विक्रीच झाली नाही. लई वर जातो बघा हा फुगा. अहो बघा तरी. तो काकुळ तिला येऊन म्हणाला. तिने त्याच्याकडून 6 हेलियमचे फुगे घेतले. तो खुश झाला. ताई, कधीही फुगे हवे असतील वाढदिवसाला किंवा कशाला तर मला सांगा, तो म्हणाला. ती घरी आली. काय करू या फुग्यांचं म्हणत तिने कामवालीच्या मुलाला एक फुगा दिला. तो आनंदानं उड्या मारू लागला. एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला. त्याने आईला घट्ट मिठी मारली. कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला एक फुगा दिला. ती प्रसन्न हसली. कशाबद्दल? म्हणाली. ती म्हणाली, असंच. 4था फुगा तिनं ऑफिसच्या दारावर अडकवला. तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक आज वाढदिवस आहे का कोणाचा म्हणत एकमेकाशी नेहमीपेक्षा जरा जास्तच बोलू लागले. 5वा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला. तो केशरी फुगा बघून 4 जास्त लोक तिच्याकडे भाजी घ्यायला आले. शेवटचा फुगा तिनं एका मर्सिडीजमधून उतरलेल्या सुटाबुटातील व्यक्तीला दिला. तो हसून थँक्यू म्हणाला. ती घरी आली. साधे 6 फुगे, पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या, मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात. म्हणून दुसऱ्या दिवशी तिने त्याच्याकडून 12 फुगे घेतले. ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना पाठवले. तिथून फोन आला, अजून थोडे फुगे पाठवा. तिने रस्त्यावरच्या मुलाकडून नियमितपणे फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली. फुग्याची मागणी वाढली म्हणून तिनं अगदी जरुरीच्या व रोजच्या लागणाऱ्या 4 गोष्टी घरात ठेवून बाकी सर्व विकलं. त्यातून तिने शहरातल्या सर्व हॉस्पिटलमध्ये, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात फुगे पाठवायला सुरुवात केली. माहीत नसलेल्या बायका, मुला, माणसांकडून तिला सुंदर पत्र,
मेसेजेस येऊ लागले. काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा म्हणून देणगी देण्यास सुरुवात केली. फुगेवाली मॅडम आता सर्वांना माहीत होती. आता तिने एक एक बोधकथा लिहून ती फुग्याबरोबर पाठवायला सुरुवात केली. ती लोकांना खूपच आवडू लागली. शहरातील टीव्हीच्या लोकांनी आता तिची दखल घेतली. तिला मुलाखतीला बोलावले. त्यांनी विचारले, मॅडम, ही फुग्याची कल्पना कशी आली? ती म्हणाली, मी पहिला फुगा विकत घेतला तेव्हा त्या मुलाने साधं चपटप पडलेलं रबरी लेटेक्स घेतलं, ज्याला आपण न फुगवलेला फुगा म्हणतो. त्यात त्याने हेलियम गॅस भरला. तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जाऊ लागला. तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्यामागे काहीतरी कारण आहे. नाहीतर हा एका बॉक्समध्ये नुसता पडून तर होता. जर साध्या फुग्याच्या आत एवढं काही असेल तर माणसाच्या आत देखील नक्कीच काहीतरी असलं पाहिजे. आतून आलेल्या आवाजाकडे जेव्हा लक्ष दिलं तेव्हा एक एक आयडिया आपोआप येत गेली. मी फक्त त्या आतल्या आवाजाने जे सांगितलं ते केलं. इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता, पण त्याला गप्प बसवून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. कारण बाहेरचे रंगबिरंगी जग मला तिकडे खेचत असे. पण एक दिवस आतल्या आवाजाचे ऐकून तरी बघू म्हणून ऐकायला सुरुवात केली. त्या गुलाबी फुलाकडे बघत, त्या गुलाबी फुग्याकडे बघत. जे जमवले होते ते आत्ताच देऊन टाकले, कारण काहीतरी द्यावे लागणारच आहे. मग आत्ताच का नाही असा विचार केला. आणि आता जे जमवले आहे ते संपत नाही, जुने होत नाही. हा हेलियम फुग्यालाच नाही पण मलाही वरवर नेतो आहे. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात, प्रेमाने मिठी मारतात, पत्र मेसेजेस पाठवतात, आशीर्वाद देतात. म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका. तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल. आशीर्वाद, दुआ, शुभेच्छा ही आहे माझी आत्ताची कमाई. हा माझा नवा संचय. आणि हो, हे सगळं मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस. जाताना आपण बरोबर काही नेत नाही असं कोण म्हणतं? आपलं कार्यच आपल्याला लोकांच्या मध्ये जिवंत ठेवतं. मी प्रयत्न करतेय, तुम्ही सुद्धा करा. पहा किती आत्मीय सुख मिळतंय ते. खरोखरच ही बोधकथा नक्कीच सर्वांनीच अंमलात आणण्यासारखी आहे. तेव्हा नक्की विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.